नमस्कार. तंत्रज्ञानाचे पंख लावून भरारी घेत निव्वळ राष्ट्रीय नव्हे तर जागतिक पातळीवर यशाची मोहर उमटवणाऱ्या एक यशस्वी उद्योजिका अभिजात गिफ्ट्सच्या सौ गीतांजली पांढरे यांना आता आपण भेटूया. गीतांजली यांचा कॉर्पोरेट गिफ्टिंगचा पुणे येथे व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या निमित्ताने त्या पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या सदस्या झाल्या. ज्ञान, संभाषण कौशल्य, व्यक्ती जोडून ठेवण्याची कला आणि नेहमीच मदत करण्याची वृत्ती यामुळे लवकरच त्या तिथल्या पदाधिकारी बनल्या. ही संघटना कॅट या राष्ट्रीय संस्थेशी संलग्न आहे. जवळजवळ 8 कोटी व्यापारी सदस्य संख्या असणाऱ्या कॅट ह्या संस्थेशी मेटा या संस्थेने असोसिएशन केले. गीतांजली आता कॅट या संस्थेच्याही पुण्यातील समन्वयक म्हणून काम पाहतात. जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश समोर ठेवून दोन्ही संस्था जोडल्या गेल्या. पुण्यामध्ये पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेने व्हॉट्सअप बिझनेस ग्रुपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करण्याचा विचार केला आणि कॅट आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एक ट्रेनिंग प्रोग्राम जाहीर केला. याच कार्यक्रमात गीतांजली लिफ्टमधून जाता जाता कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खंडेलवाल यांना भेटल्या आणि त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर बोलता बोलता मीही व्हॉट्सअप बिझनेस ॲप वापरते ही बाब बोलून गेल्या. त्याचवेळी आदरणीय खंडेलवाल सरांनी गीतांजलींची ओळख मेटाच्या लोकांशी करून दिली. या ॲपच्या वापरासंदर्भात गीतांजली आता ट्रेनिंग प्रोग्रामही घेत आहेत. मेटाचे ग्लोबल अफेअर निक क्लेग हे भारत भेटीसाठी येणार होते. 5 वर्षे यूकेचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर या पदावर काम केलेले निक यांची कॉर्पोरेट दुनियेतील ही झेप आपण इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप या ॲप्समधून पाहत आहोतच. निक व्हॉट्सअप बिझनेस ॲप आणि आणखी काही बिझनेस पॉलिसी डेव्हलप करण्याच्या उद्देशाने मुंबईत येणार समजल्यावर मेटा आणि कॅट यांनी एक सोहळा आयोजित केला, ज्यामध्ये व्हॉट्सअप बिझनेस ॲप वापरणाऱ्या 3 यशस्वी उद्योजकांच्या सक्सेस स्टोरीज कव्हर करण्यात आल्या. संपूर्ण भारतातून या 3 उद्योजकांची निवड झाली होती. त्यामध्ये महिला उद्योजिकांचे प्रतिनिधित्व गीतांजली यांनी केले. व्हॉट्सअपने गीतांजली यांच्यावर भारतातील यशस्वी महिला उद्योजिका म्हणून फिल्म बनवली आहे आणि ती पूर्ण जगात दाखवली जाणार आहे. भारतासाठी हा नक्कीच अभिमानाचा क्षण असणार आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता घरामधूनच व्हॉट्सअप बिझनेस ॲपवरून बिझनेस करणाऱ्या गीतांजली यांनी निक यांच्याशी बोलताना त्यांना चांगलेच इम्प्रेस केले. निक यांनीही पुढे गीतांजलीला त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वतःला टेक्नोसेव्ही बनवले तर सध्याच्या व्यापार युगात यशस्वी उद्योजक होण्यापासून तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही, हा मंत्र गीतांजली यांनी अनेक व्यापाऱ्यांना आत्मसात करायला लावला आहे. गीतांजली यांच्यावर सध्या व्यापारी जगतामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.